कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। लाकडांची वाहतूक करणारा ट्रक उलटून यामध्ये एक ठार तर 3 गंभीर जखमी झालेत। हा अपघात वारे कुरुंगिया जंगल परिसरात रस्त्यावर घडला। मोठमोठ्या झाडांची लाकडे भरून भिवंडी दिशेला निघालेला ट्रक रस्त्याच्या वळणाच्या उतारावर आला असता ट्रकमधील लाकडे ड्रायव्हर केबिनवर आदळून विचित्र अपघात घडला। यामध्ये 42 वर्षीय नसीम हजीर अन्सारी ही व्यक्ती मृत झाली। दरम्यान रात्रीच्या अंधारात अवैधरित्या झाडांची तस्करी करून वाहतूक केली जाते हे पुन्हा एकदा समोर आले। मंगळवार 21 तारखेला भिवंडी पडगा येथून 3 ते 4 ट्रक हे कर्जत तालुक्यातील वारे कुरुंगिया परिसरात आले। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हेच ट्रक तोडलेल्या झाडांच्या लाकडांची भरणी करून पुन्हा आपल्या भिवंडी पडगा या दिशेला निघाले। MH14 DM 7036 या क्रमांकाचा ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि मोठी लाकडे भरली होती। दरम्यान हा ट्रक कुरुंग ताडवाडी या रस्त्याच्या वळणावर असताना ट्रकमधील लाकडे ड्रायव्हर केबिनवर आदळली। यामध्ये ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात उलटला। यावेळी ट्रकमध्ये चालकासह कडेला किन्नर तर अन्य 2 जण असे मिळून 4 जण होती। या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर कडील केबिन भाग अक्षरशः तुटून यामध्ये नसीम हजीर अन्सारी या किन्नरचा मृत्यू झाला तर चालकासह 2 जण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णवाहिकेत प्रथम कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले तर अधिक उपचारासाठी पनवेल MGM रुग्णालयात हलवले होते। घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम दाखल झाली। मृत व्यक्तीचा मृतदेह हा देखील शवविच्छेदन करण्यासाठी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ठेवण्यात आला। रात्री उशिरापर्यंत कळंब रुग्णालयामध्ये नागरिकांची गर्दी उसळली होती। ट्रक अपघात घटनास्थळी आंब्याच्या झाडांच्या लाकडांची वाहतूक ट्रकमधून केली जात असल्याचे समोर आले तर वाहनांच्या क्षमतेपेक्षा लाकडांची अवैध वाहतूक केली जात होती असेही दिसून आले। हा ट्रक भिवंडी पडगा येथील झाडांच्या लाकडाची वाहतूक करत होता। एकूणच कर्जत तालुक्यातील वनसंपदा मागील काही वर्षांपासून धोक्यात आली असून ती कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। यावर वन विभाग उदासीन असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले असून रातरोजपणे झाडांची कत्तल करून तस्करी होते। सतत लागलेल्या वणव्यात झाडांचे जंगल नष्ट होत चाललेत आणि दुसरीकडे हीच झाडे तोडण्यासाठी वन विभाग परवानगी देत असून नियम धाब्यावर बसवून मालक ट्रक भरून अवैध लाकडांची वाहतूक करीत आहे। त्यामुळे अपघातग्रस्त ट्रकची चौकशी होणार का, चालकासह मालकावर कारवाई होणार का, पाठीशी घालणाऱ्या अधिकारी प्रशासनावर कोण कारवाई करणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।